नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियल या चॅनलमध्ये. तर आपण आज बघणार आहोत की CCTPची एक्झाम जी आहे ती आपण कशी चालू करू शकतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता, आपण MSCITची मॉक एक्झाम झाल्याच्यानंतर आपण फीडबॅक फॉर्म भरतो. तो फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी लगेचच आपल्याला CCTPच्या एक्झामवर रिडायरेक्ट केलं जाईल. ह्या ठिकाणी जसं आपण मॉक पासवर्ड टाकू MSCIT, तसं त्या ठिकाणी आपण हे बघू शकता तुम्ही, कंटिन्यू टू CCTP फायनल एक्झाम. लगेच त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कोणतीही एखादी त्या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून मॉक पासवर्ड जो आहे तो आपला MSCIT टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर काही कीबोर्डचे इन्स्ट्रक्शन आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते सगळे वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर हे या ठिकाणी आपल्याला कीबोर्ड चेक करण्यासाठी काही रेफरन्स टेक्स्ट दिला जातो. या ठिकाणी आपल्याला रेमिंग्टॉन जो आपला कीबोर्ड आहे तो या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचा आहे. तुम्ही रेमिंग्टॉन कीबोर्ड लावू शकता. त्याच्यानंतरच या ठिकाणी आपल्याला रेमिंग्टॉन कीबोर्ड लेआउट इज वर्किंग फाईन फॉर अ सिलेक्टेड लँग्वेज या चेकबॉक्सला तुम्हाला चेक करायचं आहे. चेक करायला विसरू नका, त्याशिवाय जे नेक्स्ट बटन आहे ते अपिअर होणार नाही, ॲक्टिव्ह होणार नाही. थोडंफार टेक्स्ट तुम्ही लिहिल्याच्या नंतर, म्हणजे चेक कीबोर्डचं जे रेफरन्स टेक्स्ट आहे ते लिहिल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रेमिंग्टॉनच्या त्या ठिकाणी जे चेकबॉक्स दिलेले आहेत त्या चेकबॉक्सला त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी आपलं जे नेक्स्ट बटन आहे ते ॲक्टिव्ह होणार आहे. या ठिकाणी MKCLनी दिलेल्या सूचनानुसार आपल्याला MSCITचं CCTP एक्झामचे जे पण आपल्याला त्या ठिकाणी फायली दिल्या होत्या त्या फायली आपल्याला त्या ठिकाणी जशी सूचना दिलेली आहे तशी आपल्याला त्या ठिकाणी क्लायंटची आणि सर्व्हरची दोन्हीसुद्धा आपल्याला PDF अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला दिलेल्या आहेत, गाईड केलेल्या आहेत. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट आहेत. इथंसुद्धा आपल्याला चेकबॉक्सला चेक करून स्टार्ट CCTP फायनल एक्झाम याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली परीक्षा ह्या ठिकाणी सुरू होणार आहे. सर लक्षात ठेवायचं, आपल्याला या ठिकाणी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ दिला जातो आणि याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स टेक्स्ट इथंसुद्धा दिलं जातं. आता एक लक्षात ठेवायचं, आपण जसं MSCITची परीक्षा देतो मॉकची, तशीच ही पण एक मॉकची परीक्षा आहे जी आपल्याला दरवेळेस द्यायची आहे आता इथून पुढे. तर या ठिकाणी आपल्याला एक एंड CCTP एक्झामिनेशन असं एक बटन आहे या ठिकाणी लाल ह्याच्यामध्ये, पण आता ते ॲक्टिव्ह झालेलं नाही. जसं तुम्ही थोडीफार टेक्स्ट त्या ठिकाणी ॲड कराल, लिहाल, प्रॅक्टिस कराल, तेव्हाच ते बटन थोडंसं ॲक्टिव्ह होणार आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, आपल्याला MKCLनं दिलेले जे पण आपले PDF वगैरे होते ते सगळेच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे गाईड करून दिलेले होते आणि त्याच्यानंतरच आपल्याला ह्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हीच जी परीक्षा आहे ती तुम्ही परत वेळोवेळी त्या ठिकाणी देणार आहात. या ठिकाणी कोपऱ्यामध्ये खाली बघू शकता तुम्ही, एंड CCTP एक्झामिनेशन हे बटन जे आहे हे ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता याच्यावर क्लिक करून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, जी पण आपली एक्झामिनेशन असेल ती आपण ह्या ठिकाणी आता बंद करू शकतो. आणि शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे मॅसेज की तुमची CCTP एक्झाम सक्सेसफुली कंडक्ट झालेली आहे, तुमचं मॉक कंप्लीट झालेली आहे. ही दिलेली माहिती जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करण्यासाठी याला कृपया शेअर करा. आता या ठिकाणी आपण CCTPची एक्झाम आपण संपवत आहोत. शेवटी आपल्याला स्पीड, एरर आणि ॲक्युरेसी आपल्याला दाखवली जाणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करून क्लोज बटनावर या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो आणि याच्यानंतर मग आपली ही परीक्षा सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.